मध्ये सखल भाग आहेत त्या सगळ्या ठिकाणी पाणी भरलेलं आज बघायला मिळत आहे आणि अर्थातच मुंबईमध्ये दिवसभरात नेमकं काय चित्र होतं हे आता आपल्याला बघायचं आहे। कारण मुंबईचा जर विचार केला तर मध्य रेल्वेची वाहतूक असेल किंवा मग पश्चिम रेल्वेची असेल या सगळ्या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झालेली होती। अनेक ठिकाणी झाडं देखील कोसळली आणि काही वेळेला तर हा पाऊस इतका बरसला की अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं। घरामध्ये जे पाणी शिरलं होतं ते उपसता नाकामध्ये दम आलेला बघायला मिळालेला होता। आणि नेमकं जनजीवन काय होतं, नेमकं मुंबईकरांचे हालही या पावसानं काय केलेले आहेत आपण जाणून घेऊया। कल्याणमधील शीळ रोडवरती पावसाचं पाणी साचलंय। मुंब्रा शीळ रोडवर ठाणे पालिकेचे अधिकारी पाण्याचा निचरा करण्यासाठी आले होते, मात्र पालिका अधिकाऱ्यांचीच गाडी वाहून गेली आहे। नालासोपारा पूर्वेकडील स्टेशन परिसरात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं। स्टेशन लगत असलेल्या दुकानांमध्ये, सोसायट्यांमध्ये देखील पाणी शिरलंय। वसई विरारच्या राजावली रोड परिसरात मुसळधार पावसामुळे पाणी साचलंय। सुधाम नगरमध्ये अडकलेल्या 25 नागरिकांची अग्निशमन दलाकडून सुटका करण्यात आली आहे। नवी मुंबईतही पावसाचा जोर असून अनेक भागात पाणी साचलंय। तुर्भे MIDCतील रस्ते पाण्याखाली गेल्याने काही वाहनं पाण्यामध्ये अडकल्याचं पाहायला मिळालंय। वसईच्या मिठागर परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने कमरे इतकं पाणी साचलंय। या पाण्यातून नागरिकांनी जीव धोक्यात घालून प्रवास केल्याचं समोर आलंय। वसईतील मधुबन परिसरामध्ये पाणी साचल्याने पार्क केलेल्या गाड्या वाहून गेल्या। काही जण आपली वाहनं वाचवण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळाले आहेत। भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात 1.5 ते 2 फुटांपर्यंत पाणी साचलंय। वाहनं पाण्यात बंद पडल्याने वाहनांना धक्का मारून बाहेर काढण्याची वेळ चालकांवर आली आहे। डोंबिवलीत सकाळपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। MIDC परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय, त्यामुळे वाहन चालकांचे हाल झालेत। अंबरनाथ बजापूर परिसरात मुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे अंबरनाथ मधील प्राचीन शिवमंदिर जवळून वाहणारी वालधुनी नदी दुथडी भरून वाहतीये। तिकडे रायगडमध्येही खालापूर मधील घोडिवली अंजरून पुलावरून पाणी जात आहे, त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली। अनेक गावांचा संपर्क तुटलाय। पालघरच्या पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस झाल्याने सफाळे परिसरामध्ये पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। अनेक घरांमध्ये पाणी साचल्याने जीवनावश्यक वस्तूंचं मोठं नुकसान झालंय। खोपोली शहरातही सकाळपासूनच मुख्य रस्त्यांसह सखल भाग आणि गावांमध्ये पाणी साचलंय। नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाने केलंय।